नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वीसाठी स्कॉलरशिप हा भाग अभ्यासासाठी असतो. सर्वांना माहितीच आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये विषयाची आवड असते ते विद्यार्थी सहभाग घेऊन त्याविषयी माहिती जाणून घेतात व चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्कॉलरशिपची परीक्षा देऊन पास देखील होतात. मागील वर्षाचा रिझल्ट तुम्हाला कळालाच असेल. बऱ्याच विद्यार्थी चांगल्या मार्कांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. बघा, आज आता आपण या व्हिडिओत मराठी विषय, तसे तुम्हाला 4 विषय आहेत स्कॉलरशिपसाठी. मी सोनाली मॅडम तुम्हाला मराठी विषय स्कॉलरशिपसाठी शिकवण्यासाठी आहे. मराठी तुम्हाला 50 मार्कांच्या 50 गुणांचा मराठी विषय स्कॉलरशिप विभागामध्ये दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला या ठिकाणी सिलेबस दिसतोय. युनिट सिलेबस आहे. 4 चॅप्टर, 4 घटक आहेत. 4ही घटक त्यातील उपघटक आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्याप्रमाणे सराव देखील करणार आहोत. म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला गेला तर तो तुम्ही सहज व सोप्या पद्धतीने सोडवू शकाल. या ठिकाणी बघा, घटक 1 जो आहे आकलन, घटक 1 आकलन. या ठिकाणी उतारा व त्यावरील आधारित प्रश्न, कविता व कवितेवर आधारित प्रश्न, संवाद व त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. हा घटक 1 आकलन किती टक्क्यांवर? 24% वेटेज आहे घटक 1 आकलन याला. त्यानंतर पुढचा घटक 2, याची डिटेल मी शिकवेल तेव्हा तुम्हाला कळणारच आहे. आपण आता फक्त घटक व उपघटक समजून घेत आहोत. पहिला घटक किती मार्कांसाठी वेटेज आहे? पहिल्या घटकाला तुम्हाला 24 मार्कांची वेटेज आहे. दुसरा घटक जो आहे तो 45% वेटेज शब्दसंपत्ती. या ठिकाणी बघा, घटक 2 शब्दसंपत्ती, त्याचे उपघटक दिलेले आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी 45 गुणांसाठी या प्रश्न प्रकारात तुम्हाला 45% वेटेज असणार आहे. त्यानंतर बघा, त्या ठिकाणी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, घरदर्शक, निवारादर्शक शब्द, वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ, म्हणी व त्यांचे अर्थ, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, जोड शब्द, दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे इत्यादी. घटक क्रमांक 2 शब्दसंपत्ती, त्यातील हे उपघटक आहेत. ते तुम्हाला 45 मार्कांचे वेटेज असणार आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे कार्यात्मक व्याकरण, घटक क्रमांक 3. या घटकातील उपघटक शब्दांच्या जाती. म्हणजे या ठिकाणी मराठीचं जे व्याकरण आहे ते तुम्हाला 24 गुणांसाठी त्याचं वेटेज असणार आहे. शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विरामचिन्हे, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, शुद्ध व अशुद्ध शब्द. हा झाला घटक क्रमांक 3. खूप महत्त्वाचा आहे. 24% प्रश्न यावरील तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर घटक क्रमांक 4 मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. साहित्य, लेखक तुम्हाला मी सांगितलंच होतं. आपण प्रत्येक कविता व धडे शिकत असताना मराठीचं सिलेबस अभ्यासतो तेव्हा कवी, कवयित्री यांची नावं आपण पाठांतर करतो. ते यासाठीच विद्यार्थ्यांनो. त्यामध्ये साहित्य कोण लिहिलेलं आहे, साहित्यिक कोण आहे,
या लेखाचे साहित्यिक कोण, याप्रमाणे आपण सविस्तर जेव्हा अभ्यासू एक एक घटक तेव्हा तुम्हाला अधिक लक्षात येणारच आहे. सुरुवातीला मी कंटेन, आपल्या स्कॉलरशिपचं जे 50 मार्काचं कंटेन आहे ते घटक उपघटक या ठिकाणी आपण ओळख करून घेत आहोत. यावर 8% वेटेज चौथ्या घटकाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. जनरल नॉलेज म्हणतो ना आपण, सामान्य ज्ञान मराठीचं, या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे बघा विद्यार्थ्यांनो, हे कंटेन आहे. नवनीत प्रकाशनचं 5वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक आहे, ते तुम्हाला रेफर करायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आन्सर शीट मराठीची मागच्या साईडला 93 पान नंबरावर दिलेली आहे. त्याचा आधार घेऊन देखील आपण स्कॉलरशिपची क्वेश्चन पेपर कशी असते ते आपण बघू शकतो. सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये कंटेनची माहिती बघितली. कोणता घटक किती टक्क्यांसाठी विचारलेला आहे, किती वेटेज द्यायचे आहे ते आपण बघितले. या ठिकाणी बघा, पहिला घटक 20%साठी 24%साठी, दुसरा घटक 45%साठी, तिसरा घटक 24%साठी, चौथा घटक 8%साठी. असं हे 50 मार्काचा मराठी विषयाचं स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी अभ्यासासाठी हा सिलेबस असणार आहे. चला तर मग आता आपण अभ्यासाला म्हणजे स्कॉलरशिपच्या पहिल्या घटकाला सुरुवात करूया. घटक क्रमांक 1 आकलन. उतारा व त्यावर आधारित प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुम्हाला मागील व्हिडिओजमध्ये देखील उतारा 3 ते 4 5 ओळींचा उतारा, तो उतारा व्यवस्थित वाचणे व त्या उताराला समजून घेणे, समजून घेतल्यानंतर त्याखालील प्रश्न व प्रश्नांखालील जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाचं योग्य पर्याय निवडून त्याचं उत्तर अचूक लिहायचे असते म्हणजे त्या ठिकाणी उत्तराला गोल करायचा असतो. 1 क्रमांक असेल तर त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4ही ऑप्शनमधील करेक्ट आन्सर चॉईस करून त्या, समजा हा पहिला प्रश्न आहे, त्याच्यासमोर 4 गोल दिलेले आहेत. 4ही गोलांमध्ये तिसरा गोल बरोबर आहे म्हणून त्याला व्यवस्थित गोल भरायचा असतो. अशा प्रकारे हे स्कॉलरशिपच्या अभ्यासाचे नियम आहेत. ते तुम्ही जर चांगल्या प्रकारे लक्षात घेऊन घेतले तर तुम्हाला स्कॉलरशिप हा विषय खूप सोपा, सरळ जाणार आहे. या ठिकाणी बघा, उतारा जो आहे तो त्याचे काही नियम आहेत ते तुम्ही आधी लक्षात घेणार आहात. बघा, हा उतारा आपण या ठिकाणी वाचून घेणार आहोत. अगोदर वाचून झाल्यानंतर त्याचा आशय काय आहे, हा उतारा कशाबद्दल आहे ते अगोदर समजून घेऊया. प्रत्येक उताराबद्दल तसेच आहे विद्यार्थ्यांनो. उतारा काळजीपूर्वक अगोदर आपल्याला वाचायचा असतो. त्यानंतर त्यात उतारामध्ये काय आशय म्हणजे मेन थीम काय आहे, काय सांगितलेले आहे ते समजून घ्यायचे असते. त्यानंतर उतारातील आलेले जे शब्द असतात, म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे असतात. त्यानंतर उतारात दिलेला जो प्रसंग असेल, संवाद असेल, घटना असेल तर ती अधिक त्याकडे लक्ष द्यायचे असते, कारण त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. आणि उतार्यावर 3 प्रश्न विचारले जातात. एक उतारा असतो 4 ते 5 ओळींचा, त्याच्यावर 3 प्रश्न विचारले जातात. आणि प्रश्न वाचल्यानंतर त्यांच्या पर्यायातील योग्य उत्तराचा विचार व त्याचा अर्थ जुळवूनच तो योग्य पर्याय निवडून त्याला गोल भरायचा असतो. आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, तरच आपण गोल भरायचा. अशा प्रकारे या ठिकाणी उतारा आहे, तो उतारा आपण वाचूया म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. पान क्रमांक 9 वर एक उतारा दिलेला आहे, तो या ठिकाणी आपण वाचत आहोत.
काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती. त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो. सकाळचा तो गारवा किती छान वाटत होता. रस्त्यातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी बसलेले होते. त्यांचे वेगवेगळे आवाज कानावर पडत होते. बाबा खूपच भरभर चालत होते. चालता चालता मी मात्र दमलो होतो. बाबांना मी थांबायला सांगितले. आम्ही एका ठिकाणी बसलो. बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता. मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम उतारा आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकून घेतलेला आहे, काळजीपूर्वक. त्यानंतर आता पुढची स्टेप असणार आहे आपली, की हा उतारा कशाबद्दल आहे, म्हणजे उतार्यातून आपल्याला काय सांगण्यात आलेले आहे. मुलगा आणि बाबा फिरण्यासाठी गेलेले आहेत. ते फिरायला गेल्यानंतर सकाळच्या वातावरणाबद्दल, निसर्गाबद्दल, या ठिकाणी रम्य वातावरणाबद्दल, रम्य ती सकाळ, रम्य ती पहाट, त्या ठिकाणी वर्णन केलेले आहे. मुलाला त्या सकाळचे वर्णन बाबांसोबत फिरत असताना जाणवलेले आनंद त्याने या ठिकाणी शुद्ध हवा, मोकळी हवा या ठिकाणी शब्द वापरलेले आहेत. त्यानंतर बघा, ते त्या ठिकाणी गारवा, छान हवा, रस्त्यांवरील झाडे, पक्षी, सर्व अनुभव त्या मुलाने बाबांसोबत फिरत असताना घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्वात प्रथम आपण उतारा काळजीपूर्वक वाचून घेतला. उतार्यातील आशय समजून घेतला. त्यानंतर बाकी त्यातील म्हणी, शब्द जे आहेत, म्हणी आलेले नाही आहेत पण शब्द आलेले आहेत. सकाळ म्हणजे पहाट, सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर पुढे पूर्वेकडे दिशा माहिती सगळ्यांना, सूर्य माहिती आहे, पूर्व दिशेला सूर्य उगवतो. त्यानंतर लालसर सूर्य कसा दिसत असतो, हो, सूर्याची किरण लालसर व पिवळी दिसत असतात. त्यानंतर बघा, वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा, गारवा म्हणजे थंड हवा, रस्ता, रोड. त्यानंतर अजून शब्द इथे भरभर म्हणजे एकदम फास्ट. भरभर चालणे म्हणजे पटापट चालणे, त्याला भरभर असे म्हणतात. दमलो म्हणजे थकून जाणे. त्यानंतर थांबणे, बसणे, हे शब्द तुम्हाला ओळखीचे आहेत विद्यार्थ्यांनो. प्रसन्न म्हणजे खूप आनंदित वाटणे, एकदम आपलं मन प्रसन्न होऊन जातं बघा. एखादी गोष्ट, घटना जर घडलेली असेल, वाव, इथे किती छान वाटतंय, किती छान दिसतंय. एखादं सुंदर फूल जर उमललेलं असेल तर त्याला बघून, त्याचा वास घेऊन आपल्याला खूप प्रसन्न वाटत असते, ताजेतवाने वाटत असते, फ्रेश वाटत असते. अशा प्रकारे या ठिकाणी बघा, शुद्ध हवेचे वर्णन, सूर्य उगवलेलं सकाळचं वातावरण. या ठिकाणी मुलगा बाबासोबत जेव्हा फिरायला जातो तेव्हा त्यांनी या उतार्यात स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. हा उतारा सर्व मुलांच्या लक्षात आलाच असेल. ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, मग या ठिकाणी आता आपल्याला उतार्याखालील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, वडील मुलाला कशाविषयी सांगत होते? वडील मुलाला कशाविषयी सांगत होते? उतारा आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचलेला आहे, समजून घेतलेला आहे. आता आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी बघा, वडील जे होते ते मुलाला कशाविषयी सांगत होते? बघा, पहिलं आहे सकाळच्या कोवळ्या किरणांविषयी. कोवळ्या किरणांविषयी तिथे आलेलंच नाही आहे. झाडावरील पक्ष्यांविषयी नाही. सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी. हे पर्याय योग्य आहे, कारण वडील मुलाला
सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी सांगत होते, सकाळच्या व्यायामाविषयी सांगत नव्हते. हेच वाक्य आपल्याला इथे पॅरेग्राफमध्ये सापडणार आहे. सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपल्याला प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित उतारा समजून घेतल्यावर समजणार आहे. या ठिकाणी बघा, बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. सापडलं की नाही उत्तर? ह्या उतारातच प्रश्नांची उत्तरं असतात विद्यार्थ्यांनो. त्यासाठी आपण उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण वाचत आहोत. सकाळच्या वातावरणाचा मुलांवर कोणता परिणाम होत होता? सकाळच्या वातावरणाचा मुलावर कोणता परिणाम होत होता? पहिला पर्याय, मुलाला खूप चालावेसे वाटू लागले होते. हे येणार नाही विद्यार्थ्यांनो या ठिकाणी. मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. मुलाला खूप दबल्यासारखे झाले होते. मुलाला खूप चालावेसे वाटू लागले होते. मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. मुलाला खूप दमल्यासारखे झाले होते. सकाळी उठून असे फिरणे नको असे मुलाला झाले होते. यापैकी ह्या चारही वाक्यांपैकी योग्य वाक्य मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. हेच वाक्य या ठिकाणी आहे बघा विद्यार्थ्यांनो. शेवटी मुलाला बघा प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते, आहे की नाही? आणि विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते क्रमानेच विचारले जातील असं नाही आहे. क्रमाने म्हणजेच लाईनप्रमाणेच विचारले जातील असे नसते. तिसरा प्रश्न, एका उतार्यावर 3 प्रश्न विचारले जातात या ठिकाणी. आता आपण तिसरा प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत. उतार्यावरील तिसरा प्रश्न, सूर्याची किरणे मुलाला छान वाटत होती कारण सूर्याची किरणे मुलाला छान वाटत होती. काय कारण होतं? ती तेजस्वी होती. दुसरं, ती प्रखर व शुभ्र होती. ती शांत व शीतल होती. ती लालसर व पिवळी होती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ती लालसर व पिवळी होती. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही या उताराचा व त्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. लिहून सराव करायचा आहे.